नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. आज आपण बघणार आहोत व्हॅनिला स्पॉन्ज केक. तुम्ही बघू शकता घरगुती बनवलेला लोण्यापासून बनवलेला हा केक आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी त्याला जाळी पडलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे. तर चला बघूया यासाठी लागणारं साहित्य. तर 2 कप मैदा घेतलेला आहे, चाळून घ्यायचा आहे. 1 कप पिठी साखर, 3 अंडी, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घ्यायची आहे. कोणत्याही कंपनीची यूज करू शकता तुम्ही. 1 कप दूध आणि लोणी घेतलेलं आहे, घरगुती बनवलेलं. टुटी फ्रुटी तुम्हाला आवडत असेल तर घ्या. आता आपण सर्वप्रथम लोणी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. 3 अंडी आपण त्यामध्ये टाकणार आहोत. एक-एक करून टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये 1 कप पिठी साखर टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपण त्यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकणार आहोत. जास्त टाकायचं नाही. एकदम 3-4 ड्रॉप्स बास झाले. त्याला मस्त फ्लेवर येतो व्हॅनिलाचा. त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याची छान स्लरी तयार होते. बघू शकता आता किती छान स्लरी तयार झाली आहे. त्यामध्ये कोणतीही गुठळी किंवा कोणतेही काही नाही आहे, सगळं मिक्स झालेलं. आता आपण केक बनवण्यासाठी हे मी जर्मलचं भांडं यूज करते. तुम्ही कोणताही टीन यूज करू शकता. त्याला आपण तुपाने कोटिंग करून घेणार आहोत. छान तुपाने कोटिंग करून घ्यायचं आहे सर्व भांड्याला. म्हणजे अर्ध्यापर्यंत तुम्ही हे तूप लावू शकता, कारण केक तेवढापर्यंत बेक होणार आहे. त्याला आता त्यावर मैदा भुरभरून घ्यायचा आहे, जेणेकरून केक चिटकू नये भांड्याला. यासाठी आपण हे करणार आहोत. छान पद्धतीने आपण सगळीकडे मैदा लावून घेणार आहोत. त्यावर थोडाच मैदा टाकायचा, जास्त मैदा टाकायचा नाही. आता प्रीहीटिंगसाठी आपण भांडं ऑलरेडी 5-6 मिनिट ठेवायचं आहे. गॅस चालू करून आता त्यावर 5-6 मिनटं आपण हे भांडं ठेवणार आहोत. मी इडलीचं भांडं यूज करते, तुम्ही कढई यूज करू शकता. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे. आता आपण जी स्लरी तयार करून घेतली आहे, त्यामध्ये आपण थोडं थोडं करून जो मैदा होता तो ॲड करणार आहोत आणि मिक्स नीट करणार आहोत, जेणेकरून मैद्याची कोणतीही कुठेही त्यामध्ये राहता कामा नये. पूर्ण मिश्रण मिक्स झालं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. त्यामध्ये 2 चमचे आपण बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा आणि मिक्स करणार आहोत. त्यामध्ये थोडं थोडं करून दूध ॲड करणार आहोत, जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते घट्ट न राहता पातळ झालं पाहिजे. आपण अजून दूध ॲड करणार आहोत, कारण मिश्रण अजून घट्ट आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे छान पद्धतीने. आता त्यामध्ये पूर्ण दूध ओतून टाकायचं आहे. आपण छान स्लरी तयार झालेली आहे. आता आपण ते केकचं जे प्रेमिक्स तयार झालं आहे, ते आता आपण त्या जर्मलच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. सगळीकडे छान मिश्रण नीट लावून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही मिश्रण हे नाही झालं पाहिजे. आता आपण जे प्लेटिंगसाठी भांडं ठेवलेलं, त्यामध्ये आपण आता हे भांडं आपण त्यामध्ये ठेवणार आहोत आणि गॅस 35 मिनिटासाठी आपण वाट बघणार आहोत. 35 मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत की केक झाला आहे की नाही. त्यासाठी आपल्याला एक सुरी लागेल. सुरी आपण एक साईडने डीप करायची आधी. जर सुरी क्लीन आली तर केक झालेला आहे. जर सुरी क्लीन नाही आली तर केक अजून कच्चा आहे. आपला केक अजून कच्चा आहे. सो अजून आपण 5 ते 6 मिनिटं केक तसाच गॅसवर चालू ठेवणार आहोत. त्यानंतर आपण 5 ते 6 मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करणार आहोत केक झाला आहे की नाही. तर परत तसंच सुरीने चेक करायचं आहे केक झाला आहे की नाही. जर सुरी क्लीन आली तर केक झाला आहे. सुरी क्लीन नाही आली तर केक नाही झाला. तर आपला केक झालेला आहे. आता आपण केक भांड्यातून बाहेर काढलेला आहे आणि गार होण्यासाठी ठेवलेला आहे. गार झाल्यानंतर आपण हा केक एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने बेक झालेला आहे केक. मऊ झालेला आहे आणि तुम्ही हाईटही बघू शकता. 2 कप मैद्यापासून बनवलेला आपण हा केक आहे. आता आपण ह्याला कट करूया. आता तुम्ही बघू शकता किती छान आणि मऊ टेक्स्चर आलेलं आहे त्याला. एकदम मऊ घरगुती पद्धतीने लोण्यापासून बनवलेला केक आणि चवीलाही उत्कृष्ट झालेला आहे आणि खूप मस्त जाळी पडलेली आहे त्याला. छान अशी जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रॉस्टेड क्रेविंग बाय स्वामी.